रामकृष्ण हरी माऊली. भगवान श्री विष्णूचे कलियुगातील सगुण अस्तित्व म्हणजे पंढरीचा पांडुरंग. संत नामदेव म्हणतात, पृथ्वीवरी तीर्थे असती अपार, परी पंढरीची सर एकाही नाही. संत चोखोबांनी म्हटलंय, न करी आळस जाय पंढरीशी, अवघी सुखराशी तेथे आहे. आणि या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी शेकडो वारकरी जात असतात आषाढी वारीला, विठुरायाच्या दर्शनाला. वारीच्या या सोहळ्यात सर्व वारकरी विठ्ठल भक्तीत रममाण होतात. निखळ आनंद मिळण्याचे, चार चौघात मिसळण्याचे, भजनात दंग होण्याचे निमित्त म्हणजे वारी. पावसात ठेका धरून टाळ मृदुंगाची लय पकडत चालणे म्हणजे वारी. फुगडी, फेर, भारूड, हरिपाठ, अभंग, संसारातून वेळ काढून विठ्ठलाच्या भक्तीत कसे राहावे हे एकमेकांना सांगणारी आनंदाची पर्वणी म्हणजे वारी. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद या पलीकडे असणाऱ्या आनंदमय आणि भक्तिमय वातावरण म्हणजेच वारी. अहो, वारी म्हणजे स्वतःशी नव्याने ओळख करून घेण्याचा प्रवास. या प्रवासात प्रत्येकाला ज्याचा त्याचा पांडुरंग सापडतोच.